हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा, हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवसाचाच, म्हणजे आम्ही फिरायला गेलो त्याच्या दुसऱ्या दिवसाचा. मोक्षचा याने तब्येत खूप खराब झाली, ती वॉमिट वगैरे करत होता. आता आम्ही याला घेऊन चाललो होतो दवाखान्यामध्ये, आणि आमची ना गाडी रिपेरिंगला टाकली, त्यामुळे त्याला त्या दुसऱ्या गाडीत घेऊन चाललो होतो. तर इथे बघा, ज्या गावाला म्हणजे आमच्या गाव सोडून दुसऱ्या गावात जावं लागतं आम्हाला, दवाखाना वगैरे आहे आमच्या इथे पण त्याला तिथे फरक पडत नव्हता, मग त्याला दुसरीकडे आणलं. तर इथे बघा, ज्या गावी आलो आहोत ना आम्ही, तिथेच मोक्षूला अंतापूर हे गाव म्हणून, इथे ना शंकर महाराजांचं मंदिर होतं रस्त्यातच. मोक्षच्या पप्पांना म्हटलं आदिनाथ महाराजांचा पाय वगैरे पडू, तर इथे बाहेर खूप पाऊस आला, आम्ही भिजूनच गेलो होतो. तर इथे छान आधी दर्शन वगैरे घेतलं महाराजांचं. तर इतकं सुंदर मंदिर होतं, जसं की बोलायलाच करत होते महाराज, इतकं छान होतं. तर म्हटलं चला आता इथे व्हिडिओला पण शूट करून घेऊ, आणि ना इथे आशीर्वाद वगैरे पण घेऊन मोक्षूला पण छान वाटत होतं तिथे खेळायला. आणि मोक्षूने ना मंदिरात घुसायच्या आधीच वॉमिट वगैरे केली. तर इथे बघा, मंदिर किती सुंदर आहे बघा, तुम्हाला सगळ्यात जवळून दाखवते. 2 मूर्त्या आहेत महाराजांच्या इथे, आणि इथे बघा स्वामींचा फोटो आहे, आणि इकडे महाराजांचा फोटो पण आहे. या आहेत पादुका, तर त्यांचे पण तुम्ही दर्शन नक्की घ्या. तुमच्यासाठी मी जवळून व्हिडिओ शूट केलेला आहे, अशा निमित्ताने का असे ना तुमचं पण दर्शन होऊन जाईल. तर बघा किती सुंदर असं मंदिर आहे, इतकं छान वाटत होतं आम्हाला, तिथून निघूच वाटत नव्हतं. पण प्रदक्षिणा मारताना नाही, इथे इतका पाऊस होता, मध्ये खूप पाणी होतं. जे व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, त्याने व्हिडिओमध्ये नाही दिसत एवढं. आणि एका यूट्यूब व्हिडिओमध्ये ना मी बघितलं होतं की स्वामींचा फोटो असतो, आणि त्या फोटोमध्ये ना ते दाखवतं की आपण जिकडे फिरतो ना तिकडेच आपल्याकडे स्वामी बघतायत. तसंच आहे ना, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण स्वामींचा फोटो ना या साईडला होता, आणि मी उलट्या साईडने म्हणजे व्हिडिओ शूट करत होते, त्यामुळे ते झालं. आणि ते बघा, समोर ना कालिका मातेचं मूर्ती आहे, आणि ही समोर मी जवळ गेलीच नाही, कसली मूर्ती मला सांगता नाही ना, सप्तशृंगी वाटतं माझ्या मते. आणि ते गणपतीची मूर्ती, आणि ते बघा शिवलिंग आहे, खूप छान. आणि मोक्षूने तिथे फ्रूट ठेवलेले होते, ते मागत होता खायला, आणि ते ना यज्ञ होतं. तर मोक्ष बघा इथे फ्रूट मागत होता. आणि त्यानंतर ना हे त्याचा मागचा व्हिडिओ आहे, जो की आम्ही गेलो होतो आमचे नातेवाईकांना बघायला, तेव्हा आम्ही मालेगावला गेलो होतो ना, तेव्हा फिरण्यासाठी घेऊन गेले होते आम्हाला ते. तर इथे बघा छान ना खेळण्यासाठी होतं, ते रिमोट कंट्रोल रिक्षा होती. मोक्ष खूप घाबरायचा बसायचा, आम्हाला वाटलं बसेल की नाही, पण तो बसला, तर इतकं छान त्याला आवडलं. आणि ना मागे ना ते दादा रिमोट कंट्रोलवर ना ती रिक्षा चालवत होते, ते आम्हाला सांगत होते तुम्ही घाबरू नका, तो पडणार नाही. पण आम्हाला इतकी भीती वाटायची तो पडतो की काय, पण तो पडला पण नाही, त्याला खूप छान खेळायला मजा आली. तर आम्ही हा थोडासा छोटासा व्हिडिओ शूट करून ठेवला, त्याची ही आठवण म्हणून पण ही आपल्या सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं, त्यासाठी हे व्हिडिओ शूट करून ठेवला. खूप दिवसापासून होता. तर कसा वाटला नक्की कमेंट